नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे. गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामुळे राज्याचे वातावरण एक संतप्त झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. या प्रकरणात बीड जिल्हा हा बदनाम झाला आहे आणि तो भाजपचेच आमदार सुरेश देश यांच्यामुळे झाला आहे असा एक आरोप भाजपच्याच मंत्री पंकजाताई मुंडे यांनी 2 दिवसापूर्वी केला. माध्यमाशी बोलताना त्या म्हणाले की सुरेश देश यांच्यामुळे बीड जिल्हा हा बदनाम झालेला आहे असा एक आरोप त्यांचा आहे. दुसरीकडे आपण एक बघितलं तर या प्रकरणातील जो मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड आणि इतर जे काही आरोपी आहेत त्यांचे संबंध हे सर्वच राजकीय पक्षाचे असले तरी सुरेश देश असो, भाजपचे असो, काँग्रेस, राष्ट्रवादी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी वाल्मिक कराडचे संबंध आहेत आणि असा एक वाल्मिक कराड नावाची ही जी वृत्ती आहे ही सर्वच राजकीय पक्षांना हवी असते आणि ती सर्वच राजकीय नेत्यांकडे आहे. पण याचं मूळ बघता त्याचं पालन पोषण कोणी केलं, तो सुरुवातीपासून कोणाच्या सानिध्यात होता आणि त्याचं तो जो वाल्याचा वाल्मिक झाला तर तो कोणाच्या सानिध्यात झाला याचा सर्व सारासार विचार सर्वसामान्य जनता करते आणि बीड जिल्ह्याचा असो की महाराष्ट्राची असो बदनामी कुणामुळे झाली ही एखाद्या सेमडा पोराला जरी विचारलं तरी तो सांगेल की बीड जिल्हा कुणामुळे बदनाम झाला किंवा महाराष्ट्र या हत्या प्रकरणामध्ये कुणामुळे बदनाम झाला. मात्र एक ग्रामीण भागामध्ये म्हण आहे, चोराच्या उलट्या बोंबा. तशीच परिस्थिती आपल्याला या प्रकरणामध्ये दिसते. मुख्य आरोपींना आणि जे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे, अत्यंत क्रूरपणे ही हत्या करण्यात आलेली आहे, त्यामध्ये योग्य असा न्याय मिळावा. तो आरोपी कोण आहे, आपल्या नातेसंबंधात आहे की आपला राजकीय पक्षाचा आहे याचा विचार न करता त्या आरोपीला या प्रकरणात शिक्षा होणं अपेक्षित आहे आणि तशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची आणि सर्व महाराष्ट्रातून सर्वसामान्य जनतेची होत आहे. मात्र यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकारण आणून, मराठा ओबीसी राजकारण आणून त्यामध्ये या प्रकरणाला वेगळं वळण लावल्या जाताचं गेल्याचं आपल्या एक महिनाभरात दिसून येत आहे. मात्र या प्रकरणात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आपल्याला योग्य न्याय मिळालेला नाही असं समजतात. त्यासाठी ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत आणि या मसाजोगचे ग्रामस्थही मकर संक्रांतीपासून आक्रमक असे आंदोलन करणार आहे. त्यामुळे या प्रकरणात वेगळ्या मार्गाला न जाता जे या प्रकरणात दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जे दोषी नाहीत त्यांची सुटका व्हावी आणि जे आकाचे आका आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी हे अपेक्षित आहे. मात्र यामध्ये वाल्मिक कराड यांना मोका न लावल्यामुळे सर्वच पोलीस यंत्रणेवर आणि गृह खात्यावरच्या कामकाजावर महाराष्ट्रभर प्रश्न निर्माण झाला आहे आणि या भागातीलच नेते एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतायत. हे योग्य नसून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणं हा या प्रकरणातील मुख्य मुद्दा आहे आणि तो तात्काळ मिळावा
अशी मागणी करत गेल्या महिनाभरात जिल्हा लेवलवर अनेक भागात बीड जिल्हा, परभणी, पुणे आदी ठिकाणी हजारो लाखोच्या संख्येने हे मोर्चे निघाले आणि याही पुढे निघतील. मात्र न्याय न मिळाल्यास महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र शांत बसणार नाही, महाराष्ट्र हा आक्रमक राहील असं एकंदरीत सध्या तरी चित्र आहे. त्यामुळे इतर राजकीय नेत्यांनीही हे प्रकरण वैयक्तिक न घेता किंवा एखाद्याचे नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी, एकमेकाला पाठीशी घालण्यासाठी न करता, यामध्ये राजकारण न आणता मुख्य आरोपींना शिक्षा अपेक्षित आहे आणि तीच मागणी सर्व समाजाची आहे आणि यावर गृह खातं, पोलीस यंत्रणा योग्य ती कारवाई करेल असं अपेक्षित आहे. दुसरीकडे आपण बघतो तर राजकीय नेतेही यामध्ये गांभीर्याने दिसत नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यास या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होईल अशी मागणी आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी घेऊन धनंजय मुंडे यांनी काही काळ आपल्या मंत्रिपदापासून दूर राहावं अशी एक सर्वसामान्य नागरिकातून मागणी होत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनीही राजीनामा देऊन या प्रकरणाचा छडा लागल्यानंतरच पुन्हा आपला पदभार स्वीकारावा अशीच मागणी सर्वांची आहे आणि तो राजीनामा धनंजय मुंडे देतील का? तुम्हाला या प्रकरणामध्ये नेमकी काय वाटतं? कोण कोणाला पाठीशी घालतंय, कोण कोणाची बाजू होते, हे नक्कीच कॉमेंट्समधून कळवा. आणि बीडची बदनामी ही सुरेश धस यांच्यामुळे झाली की मुंडेमुळे झाली, हेही कॉमेंट्समधून नक्कीच कळवा. आणि ही नुसती बीडचीच नाही तर महाराष्ट्राच्या गृह खात्याच्या कार्यक्षमतेवरही आपल्याला प्रश्नचिन्ह निर्माण करता येईल आणि महाराष्ट्राचं बिहार होतंय का अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकीय पुढाऱ्यांनी एकमेकावर आरोप न करता या प्रकरणाचा योग्य ते तपास व्हावा आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आणि तेव्हाच समाज शांत होईल आणि महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ही अबाधित राहील. तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट्समधून कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स देऊन आपला व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थांबतो.